हॅलो, वेलकम टू अर्थनीती. चलन व पैसा हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आयोगाने M1, M2, M3 आणि M0 असे सगळे वेगवेगळे जे कन्सेप्ट आहेत चलन व पैसा या टॉपिक संदर्भातील त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. आणि मग तो कन्सेप्ट ज्यावेळेला आपण करतो तेव्हा M1मध्ये M2मध्ये नेमकं काय येतं, कुठल्या ठेवी येतात, मागणी ठेवी की मुदत ठेवी, मग या सगळ्या बाजूनी आपण अभ्यास केलेला असतो. आणि आयोगाचा एक एरिया असा नवीन आपल्याला प्रश्नामध्ये दिसून येतो, तो म्हणजेच याच M1, M2, M3च्या तरलतेबद्दल प्रश्न आलेला आहे. म्हणजे लिक्विडिटी नेमकी या सगळ्या संकल्पनांची कमी कोणाची आहे आणि जास्त कोणाची आहे यावर प्रश्न आलेला आहे. हा आयोगाने विचारलेला PYQ आहे. थोडा अजून झूम करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हां, जस्ट मिनिट बघायचं. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयी अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारावर व्यक्त करते. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट कन्सेप्टचं आहे M1च्या. आता इथं बघा दुसरं B जे विधान आहे ते M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते. ठीक आहे, M1. त्याच्यानंतर M2, M3, M4 या संकल्पना पुढे वाक्य आहे रोखतेच्या संदर्भात उतरते प्रमाण स्पष्ट करते. म्हणजेच क्लिअर कट इथं काय आहे, लिक्विडिटी ही कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. मग आता M1, M2, M3, M0 या सगळ्या संकल्पना समजून घेऊन पण जर लिक्विडिटी ही कन्सेप्ट माहीत नसेल तर मग परत हा प्रश्न आपला येणार नाही आहे. सो आता इथं मी लिक्विडिटी नेमके काय हे आपण कन्सेप्ट इथं क्लिअर करून घेऊ. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये असा काही अजून प्रश्न फिरून आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. यायला बघा, लिक्विडिटी याची डिफिनेशन अशी आहे, कुठलीही ॲसेट असेल, कुठलाही एखादा घटक असेल, त्याचं कन्व्हर्जन ज्यावेळेला आपण पैशात करतो, कॅशमध्ये करतो, त्यालाच म्हणायचं लिक्विडिटी, त्यालाच म्हणायचं तरलता म्हणजेच रोखता. म्हणजेच कन्व्हर्जन इन कॅश. एनी ॲसेट कुठलीही असू द्यात, ती जर आपण कॅशमध्ये कन्वर्ट करत असेल, पैशात कन्वर्ट करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज तरलता, रोखता. आता एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल कार किंवा एखादं घर आहे. आणि अजून एक उदाहरण देतो, गोल्ड. बघा, हा घटक आहे कार. समजा फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये किमतीचे हे सगळे घटक आहेत, 1-1 लाख रुपयाचे. मग ज्या वेळेला कार आपण विकतो आणि त्याच्या बदल्यात त्याच्या रूपांतर पैशात होतं, 1 लाख रुपये जेव्हा मिळतात, ह्याचा अर्थ कार कन्वर्ट करते कॅशमध्ये, त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो त्या वस्तूची, त्या घटकाची. बरं, दुसरा घटक येतो घर, होम. आता ह्या दोघांची जर तुलना केली तर माझ्याकडे समजा जर पैसे मला हवे असतील आणि कार असेल तर कार विकताना बऱ्याच अडचणी येतील किंवा लगेच त्याचं कन्वर्जन होणार नाही. डिपेंड करतं ती कुठल्या कंपनीची कार आहे, जुनी आहे, कशी आहे, ते सगळं. पण जर मी ज्यावेळेला आता घर असेल, जमीन असेल, असा काही घटक विकत असेल, सो ॲज कम्पेअर टू कार हे लवकर विकल्या जाईल, ह्याचं पैशात रूपांतर लवकर होईल. म्हणजे ह्या दोघांच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर याची तरलता, लिक्विडिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट आयटम्स, राईट. हे सगळे घटक म्हणून आपण कुठलेही. पुढे उदाहरण देतो. आता ह्या दोन्हीच्या तुलनेमध्ये ज्यावेळेला मी गोल्ड म्हणतो, माझ्याकडे 1 लाखाचं सोनं आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर मी आता ह्या दोघांच्या तुलनेत जर सोनं विकायला काढलं तर पटकन लगेच ते कन्वर्ट होईल, कारण लोक घेतील ह्या दोघांच्या तुलनेमध्ये. कारण ह्याच्यात पण इन्सिक्युरिटी आहे, बरेच फॉर्मॅलिटी, डॉक्युमेंटेशन आहे. पण इकडं मात्र ह्याची एकदा शुद्धता तपासली आपण, ते काय किती ऑथेंटिक आहे, ओरिजिनल आहे, तर लगेच ते विकल्या जातं. तर म्हणजेच याचं रूपांतर पैशात लवकर होतं. सेम हीच तर डेफिनेशन आहे ना. तरलता, लिक्विडिटी म्हणजेच काय, पैशात रूपांतर होण्याची क्षमता कुठल्याही एका घटकाची, दॅट इज कॉल्ड ॲज तरलता. आणि मग इथून ज्या वेळेला आपण इकडं जातो तर मला सांगा तरलतेचं प्रमाण वाढतं का कमी होतं? आता जी कन्सेप्ट समजली त्याचं ॲप्लिकेशन करून घ्या. इथून ज्या वेळेला ॲरो इकडे जातो तरलतेचं प्रमाण वाढत चाललंय. इकडून ॲरो जर मी इकडे टाकलं तर तरलतेचं प्रमाण कमी होत चाललंय. सेम तुम्हाला इथं M0, M1, M2 आणि M3 याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारला आहे. आता ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, मी इथं घेणार नाही, कारण तो परत अजून मोठा वेगळा आवाक आहे त्या टॉपिकचा. इथं आपण लिक्विडिटी ही कन्सेप्ट टार्गेट केलेली आहे. इथं M0ची लिक्विडिटी जास्त आहे M1 पेक्षा, M1ची लिक्विडिटी जास्त आहे M2 पेक्षा, आणि M2ची लिक्विडिटी जास्त आहे M3 पेक्षा, आणि मग त्याच्या पलीकडे येतो अजून M4. हा हे इकडं. आणि एक्झॅक्टली हा सिक्वेन्स तुम्हाला काय विचारला आहे इकडं, M2, M3, M4 हे इकडं M1 हे तरलतेनुसारच लावलेलं आहे. सो लिक्विडिटी ही काय कन्सेप्ट आहे, तर इथं तुम्ही सरळ सरळ रोखतेच्या संदर्भात बघताय. M1 मध्ये कुठल्या ठेवी येतात, मागणी ठेवी, लोकांकडे पैसे असलेला लगेच कन्वर्ट होतात. आता हा कमी तरल का आहे, कारण याच्यामध्ये थोड्या मुदत ठेवी जातात, अल्प कालावधीसाठीच्या असलेल्या. इकडं तुम्ही ज्यावेळेला M3 कडे जातात तेव्हा दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवी आहेत. म्हणजे बँकेत ठेवलेला पैसा हा दीर्घ कालावधीसाठी ते ठेवावा लागतो, लगेच आपल्याला काढता येत नाही, म्हणजेच कॅशमध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे अशी इथून इकडे जर बघितलात तर तरलता काय होत चालली आहे, कमी होत चालली. इथून इकडे जर बघितला तर तरलता काय होत चालली आहे, वाढत चाललेली. अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार आहे. आणि आफ्टर दॅट तुम्ही हे वाचलं असेल, ऐकलं असेल की बँकेकडील तरलता वाढते, बँकेकडील तरलता कमी होते. RBIच्या टॉपिकमध्ये हा सगळा घटक आपल्याला कामाला येतो. म्हणजेच ज्या वेळेला RBI वेगवेगळे रेट, CRR असेल, SLR असेल, बँक रेट असेल, हे वाढवते
किंवा कमी करते, याच्यावरून पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की ह्याच्यामुळे अर्थव्यवस्थेतील तरलता, बँकेकडील तरलता, लिक्विडिटी कमी का जास्त होते. म्हणजे तरलता, लिक्विडिटी म्हणजे सरळ सरळ पैसा, मनी. मग इथं जर हे रेट वाढवले तर मला सांगा बँकेकडील पैसा हा इकडं बाजूला येऊन पडतो. जर CRR SLR आपण कन्सिडर केला तर मग बँकेकडील पैसा काय होतो, कमी होतो. याच कारणाने ज्या वेळेला महागाई असते तेव्हा RBI हे रेट वाढवते आणि हे वाढवल्यामुळे बँकेकडील पैसा म्हणजे तरलता, लिक्विडिटी ही कमी होते आणि याच्यामुळे बँक इकडं अर्थव्यवस्थेत लोकांना कर्ज कमी देते. कारण बँकेकडील पैसाच नाही, कर्ज देण्याची क्षमता कमी होते. याच्यामुळे अर्थव्यवस्थेत लोकांकडील तरलता सुद्धा कमी होते. सो दिस इज ऑल अबाउट लिक्विडिटी, तरलता ही संकल्पना लक्षात घ्या. आणि कितीतरी गोष्टी कामाला येतात तुम्हाला. म्हणजे चलन व पैसा हा जर टॉपिक बघितला तर इथं रोखतेच्या संदर्भात पण प्रश्न आलाय, तोही क्लिअर झालाय. आणि आता मी जे तुम्हाला क्लिअर केलंय ही तरलता इकडं, तर RBI बाबतीत, व्यापारी बँकांबाबतीत आणि सेम इकडं अर्थव्यवस्थेत म्हणा लोकांकडं पैसा असणे नसणे त्याच्यावरून पण प्रश्न येतात. आणि ह्याच्यावरून क्लिअर कट मंदीची परिस्थिती, तेजीची परिस्थिती हा सुद्धा घटक विचारला जातो. म्हणजेच मंदीमध्ये अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा कमी असतो. सो आता मात्र लिक्विडिटी वाढवायची असते, चलन पुरवठा वाढवायचा असतो आणि त्याच्यामुळे मग बँकेकडील तरलता वाढवली जाते RBI मार्फत. जेणेकरून बँकेकडील पैसा वाढला की बँक जास्त कर्ज देईल कोणाला, अर्थव्यवस्थेत किंवा लोकांना. आणि यांच्याकडे पैशाचं प्रमाण वाढलं की वस्तू सेवांची डिमांड वाढते, त्याच्यामुळे प्रोडक्शनला चालना मिळते आणि प्रोडक्शन वाढल्यामुळे गुंतवणूक वाढते, रोजगार निर्मिती वाढते, बेरोजगारी कमी होते आणि अर्थव्यवस्थेमधली काय मंदी दूर होते. सो असा हा सगळा प्रकार एकंदरीत लिक्विडिटी, तरलता ही कन्सेप्ट जर कळाली तर लिटरली 3 ते 4 टॉपिकला तुम्हाला हे कामाला येतात. एक म्हणजे चलन पैसा हा टॉपिक, दुसरा म्हणजे महागाई कारण तेजी मंदीच्या संबंधित आहे, तिसरा म्हणजे RBI, ॲट द सेम टाइम चौथा तो म्हणजेच बँकिंग टॉपिक. एकच कन्सेप्ट आहे ती 3 ते 4 टॉपिकला लिंक करते आणि ही आपली क्लिअर नसते. आपण फक्त ज्या पुस्तकात ज्या टॉपिकमध्ये जो एरिया दिलेला असतो तोच आपण करतो. PYQ मधून असा काही हिडन एरिया आपण फाइंड आउट केला पाहिजे ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग ती एक गोष्ट आपल्याला इतर कन्सेप्ट क्लिअर असूनही अडून ठेवते. बघा ना, M1 M2 किती जणांना माहिती आहे, तुम्ही हे सगळं केलं असेल. ह्याच्यात काय येतं, M1 मध्ये कुठल्या ठेवी येतात, M2 मध्ये, पण तो प्रश्न आयोगाने न विचारता त्याच्या लिक्विडिटीबद्दल प्रश्न विचारला आहे. सो दिस इज ऑल अबाउट एक्झाम ओरिएंटेड कंटेंट. जास्तीत जास्त तुमच्यामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा. आपण अभ्यास करतो, फक्त आपल्याला जे वाटतं ते, समोर जे दिसतं तेच, पण परीक्षेत काय विचारलं जातं ह्याच्याशी लिंक जर लावली नाही तर फक्त अभ्यासच राहतो, तो एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होत नाही. आणि मग होतं काय की आपण फक्त नुसतं रीड करतो, रिव्हिजन करतो, वाचतो, पण परीक्षेत रिफ्लेक्शन दिसत नाही. त्याचं कारण आहे ह्या गोष्टींची जी डिमांड आहे ती आपण फुलफिल केली पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज कन्सेप्ट. याच पद्धतीनं नवीन नवीन वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि जो एरिया आयोगाचा तो आपण घेऊन येतोय. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बऱ्याच गोष्टी ह्या इनपुट स्वरूपात तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकलेल्या आहेत. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठली तरी अशीच गोष्ट असते जी आपल्याला इतरांच्या तुलनेत पुढे घेऊन जाते. नाही तर मग ट्रॅडिशनल वेने जे चाललंय ते तर बऱ्याच वर्षापासून चाललंय ना, रिझल्ट न येण्याचं कारण आहे काहीतरी रिफॉर्म्स आपण करायला पाहिजे होते, ते करत नाहीत विद्यार्थी म्हणून. आणि ते ह्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. होप सो की तुम्हाला याचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या एका नवीन कन्सेप्टमध्ये. थँक्यू.